हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय पहिला. श्लोक क्रमांक 7. अस्माकन्तु विशिष्टाये तान्नि बोधति चोत्तम नायकामम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. द्विजोत्तमा ब्राह्मण श्रेष्ठा, आपल्याही बाजूला जे विशेष योद्धे आहेत त्यांच्याकडे आपले लक्ष असू द्या. त्यांच्याकडे आपले लक्ष वेधण्यासाठी आता मी आपल्या सैन्यामध्ये प्रमुख असलेल्यांची नावे सांगतो. समोर युद्धासाठी उभ्या असलेल्या पांडव सेनेचे निरीक्षण करून झाल्यावर आता दुर्योधन आचार्य द्रोणाचार्यांना स्वतःच्या सेनेकडे लक्ष द्यायला सांगत आहे. किती हास्यास्पद आहे पहा. पितामह भीष्म सेनापती आहेत, त्या खालोखाल द्रोणाचार्य सेना प्रमुख आहेत. त्यांना त्यांच्याच सेनेमधील प्रमुख योद्ध्यांची नावे दुर्योधन सांगत आहे. यावरून दुर्योधनाला युद्धाचं मानसिक दडपण किती आलं आहे पहा. त्याला त्याचं मन आतून खात आहे. स्वतःचं मनोधैर्य राखण्यासाठी त्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. पांडव शूर असले म्हणून काय झालं? आम्हीही काही कमी नाही. आमच्याकडेही तोडीस तोड शूरवीर योद्धे आहेत, हे तो द्रोणाचार्यांच्या माध्यमातून स्वतःलाच पटवून देत आहे. आता पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 8. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च सीमिती जय अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्ती तथैवच. आपल्याकडे आपण स्वतः, पितामह भीष्म आणि कर्ण, तसेच संग्राम विजयी कृप, त्याचप्रमाणे अश्वत्थामा, विकर्ण आणि सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा हे आहेत. द्रोणाचार्य हे कौरव पांडवांचे गुरु होते. अर्जुन हा त्यांचा विशेष लाडका शिष्य होता, परंतु ते कुरु राज्याच्या नोकरीत होते. कौरवांच्या बाजूने लढत होते. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी ते काहीही बोलले नव्हते. युद्धात ते दृष्टद्युम्नाकडून मारले गेले. भीष्माचार्य हे कौरव पांडवांचे चुलत आजोबा होते. ते सतत द्विधा मनस्थितीत होते. पांडवांवर अन्याय झाला आहे असेच त्यांचे मत होते, परंतु कुरु राज्याशी क्षत्रिय इमानाने बांधील होते. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी ते काहीही बोलले नव्हते. ते युद्धात अजिंक्य होते. त्यांना इच्छा मरणाचा वर होता. त्यांनीच स्वतःच्या पतनाचा रहस्यभेद केल्यावरून शिखंडीच्या आडून अर्जुनाने त्यांना घायाळ करून रणांगणात विद्ध करून खाली पाडले. कर्ण हा कुंतीचा विवाह पूर्व पुत्र होता. तो सूर्यपुत्र होता. तो पांडवांचा सावत्र भाऊ होता, मात्र हे त्याला ज्ञात नव्हते. तो महान दानशूर होता. इंद्राने ब्राह्मण वेश धारण करून त्याची कवच कुंडले काढून घेतली. कर्ण महान योद्धा, शूरवीर, पराक्रमी होता. दुर्योधनाचा तो कट्टर समर्थक, परमप्रिय मित्र होता. दुर्योधन, कर्ण, शकुनी, दुःशासन अशी चांडाळ चौकडी प्रसिद्ध पावली. युद्धात अर्जुनाकडून तो मारला गेला. कृपाचार्यांनीही गौरव पांडवांना विद्या शिकवली होती. ते चिरंजीव होते, अर्थातच युद्धानंतर ते जिवंत होते. अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा पुत्र होता. पित्याला असत्य भाषणाने ठार मारले म्हणून क्रोधित होऊन युद्धाचा संकेत न पाळता याने रात्री पांडवांच्या शिबिरात प्रवेश करून कित्येक जण झोपेत असताना त्यांना कापून टाकले. हा चिरंजीव होता. युद्धानंतर अर्थातच तो जिवंत राहिला. विकर्ण
विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ होता. तो सत्यभाषी धर्मात्मा होता. युधिष्ठिर स्वतः द्यूतात हारल्यामुळे दास झाला होता. त्यामुळे तो त्यानंतर द्रौपदीला पणाला लावू शकत नाही असा युक्तिवाद त्याने भर सभेत केला होता. हा कौरवांच्या बाजूने लढला. भीमाकडून मारला गेला. सौमदत्ती म्हणजे सौमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा. दुर्योधनाचे पणजोबा शंतनू यांच्या भावाचा हा पणतू. युद्धात सात्यकीकडून तो मारला गेला. हरिओम.